जन्मोजन्मी आम्ही जोडियली भक्ती, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे ना, की मी अतिशय दुर्लभ असणारा तुला सुलभ कसा झालो, तुला कशी माझी प्राप्ती झाली. मी तर फार दुर्लभ आहे. योग याग जप तप व्रत वैकल्य स्वाध्याय अनुष्ठान नित्य नैमित्तिक कर्म, स्वाध्यायाचं वेदाचं स्वाध्याय संन्यास याद्वारे माझी प्राप्ती होत नाही. कारण भागवताच्या 11 स्कंदामध्ये भगवान सांगतात, उद्धवा न साधयति माम योगो न सांख्यम धर्म उद्धव न स्वाध्यायस्तपस्त्यागो यथा भक्तिर्ममोर्जितः. याचा अर्थ काय की इतर युगामध्ये अन्य साधनाने भगवंताची प्राप्ती होत होती, पण कलियुगामध्ये कलिजुग जोगन जगन ज्ञाना, कलिजुग जोगन जगन ज्ञाना, कलिजुग कलिजुग जोगन जज्ञन ज्ञाना, एक आधार राम गुण गाना, मंगल भवन अमंगल हारी, द्रवभु सुदशरथ अजिर श्री राम जय राम जय जय राम जय जय राम. कलिजुग जोगन जज्ञन ज्ञाना, एक आधार राम गुण गाना, वेद पुराण संत मत एहू सकल सुख फल राम सने. मला सांगायचं काय की कलियुगामध्ये अन्य कोणत्याही साधनाने भगवंताची प्राप्ती होत नाही. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. एवढा देव सोपा आहे कलियुगामध्ये. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात, देवा जन्मोजन्मी आम्ही जोडियली भक्ती, तुझी प्राप्ती व्हावी यासाठी आम्ही काय केली, भक्ती केली. भक्ती हे साधन फार सोपं आहे. भक्ती या साधनानेच परमात्मा प्राप्त होतो. भक्तीचं टोक आहे ज्ञान आणि भक्तीचं टोक आहे वैराग्य. एक लक्षात घ्या, ज्ञानाचं टोक आहे भक्ती आणि भक्तीचं टोक आहे ज्ञान. म्हणजे भक्तीने देवाचं ज्ञान होतं, ज्ञानाद्वारेच माणसाला भगवंताची भक्ती सुद्धा प्राप्त होते. म्हणून दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती. या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. मला सांगायचं काय, इतर युगामध्ये ज्ञान वैराग्य मुक्ती देण्यामध्ये समर्थ होते, पण कलियुगामध्ये फक्त भक्ती
तीच मुक्ती देण्यामध्ये समर्थ आहे. सत्यादी त्रियुगे बोध वैराग्य मुक्ती साधकौ कलौ तू केवला भक्ती कलौ तू केवला भक्ती ब्रह्म सायुज्यकारिणी श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम श्रीकृष्ण शरणं मम. सत्यादी त्रियुगे बोध, इतर युगामध्ये हे दोन मुक्ती देऊ शकत होते, देवाची प्राप्ती करून देऊ शकत होते. पण भक्तीमध्ये जेवढं सामर्थ्य आहे, भक्ती कोणत्याही युगामध्ये भगवंताची प्राप्ती करून देते. म्हणून जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. आपण भक्ती जोडत नाही, काय जोडतो? पैशाला पैसा जोडतो, बरोबर ना? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. पण भक्तीला भक्ती जोडा म्हणजे देव भेटेल. तेने तुझी प्राप्ती झाली देवा, त्याद्वारे तुझी प्राप्ती झाली. कारण जन्मोजन्मी शब्दाचा थोडासा विचार करू. भजन करा. विठ्ठल विठ्ठल. चौयुगाचा भक्त नामा उभा नामा मागे डोळे लावणी किंवा डोळे झाकुनी उभी ती जनी. नामदेव महाराज किती युगाचे भक्त होते? रोहिणा झोपले का काय? रोहिणागर आदिमाया शक्तीचं लक्ष आहे बरं का तुमच्याकडे. झोपू नका, झोपू नका, बिलकुल झोपू नका. नाही झोपले तरी काय हरकत नाही. तुम्ही म्हणालो आत्ता म्हटले झोपू नका आणि पुन्हा म्हणतात झोपले तरी काय हरकत नाही. त्याचं कारण आहे, कीर्तनामध्ये मन जरी लागलं नाही तरी या, झोप लागत असली तरी या. तुम्ही म्हणाल का? यहाँ आकर सो जाओगे तो फायदा होगा, घर में सो जाओगे तो कोई नहीं जगाएगा. घर में अगर सो गए गलती से तो पत्नी तो इतनी महान है नहीं कि तुमको जगाएगी और कहेगी जाओ सप्ताह चल रहा है तो कीर्तन जाकर के सुनो. पत्नी थोड़ी म्हणणार है कि जाकर के कथा सुनो, कीर्तन सुनो. वो तो उल्टा आएगी, तुमको सोता हुआ देखेगी तो ऊपर से चद्दर डालकर चली जाएगी, म्हणजे पांघरून घालून निघून जाईल. ती थोडी म्हणणार आहे कीर्तनाला जा. कारण कीर्तनाला जा म्हणणाऱ्या माणसाला कीर्तनाची आवड आधी पाहिजे, नंतर ते दुसऱ्याला म्हणतंय जा. बरोबर की नाही? ज्याला जे आवडतं ते दुसऱ्याला पण करायला लावतं की नाही? हा हाँ. मग आता ऐका, घर में सो जाओगे तो घर में कोई नहीं जगाएगा, लेकिन कीर्तन में आकर के सो जाओगे तो आज नहीं तो कल, कल नहीं तो परसों संतों की वाणी कभी न कभी तुम्हें जरूर जगाएगी. आणि संत वाणीच माणसाला जागवते, बाकी कुणी जागवत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगू का, इथं येऊन तुम्ही झोपा काढल्या तरी आमचा फायदाच आहे. मंडप तरी भरलेला दिसल. हा, कारण एवढा मोठा मंडप दिला म्हटल्यावर कमीत कमी त्या मंडपात झोपलेले का होईना पण आहेत बाबा लोक, बरं का, होते. एवढं तरी म्हणायला बरं होईल. म्हणून येत जा कीर्तनाला, झोपू नका, लक्ष द्या. आपण कशासाठी ऐकतोय हे सगळं आपल्याला कळावं. ग्रंथांमध्ये संतांनी काय लिहून ठेवलंय, भगवंताची प्राप्ती करण्यासाठीच हा खटाटोप चाललेला आहे. हा मनुष्य देह सुद्धा त्याच्यासाठीच आहे. देवे दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. तर ऐका, नामदेव महाराज 4 युगाचे भक्त होते. किती युगाचे भक्त होते? 4. म्हणजे प्रत्येक युगामध्ये भगवंताच्या अवतारामध्ये ते होते. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये होते. आणि म्हणून भगवंताच्या सानिध्यामध्ये राहणारे त्यांच्यासाठी जन्मोजन्मी हा शब्द समर्पक जुळतो, लागू होतो. विनाकारण म्हणत नाही, प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या सोबत आहेत. आता तुम्ही म्हणाल ताई नुसतं एक प्रमाण दिलं आणि तुम्ही या सिद्धांताची पुष्टी करता, त्याला अजून काही भक्कम पुरावा द्या.
म्हणजे जन्मोजन्मी या शब्दावर आमचा विश्वास बसेल. आता आपण म्हणू शकतो का जन्मोजन्मी आम्ही जोडी आली भक्ती? आपल्याला आपला पूर्वजन्म आठवतो का? होय रोहिणाकर, पुढच्या जन्मात तुम्ही कोण होणार माहिती आहे का? मागच्या जन्मी कुठे कोणत्या गावात जन्माला आले होते माहिती आहे का? आई वडील कोण होते माहिती आहे का? काय नाव होतं? बाई होते का माणूस होते? काही माहिती आहे का? मग एवढा जीव का बरं अडकवता घरात? आता ज्यांच्या सोबत राहतात त्यांच्यामध्ये एवढी आसक्ती का? मी तर नेहमी सांगते बाबा, एकदा का लग्न झालं, मुलं बाळ झाले ना, खरं प्रेम करू नका, फक्त ऍक्टिंग करा. तुम्ही म्हणाल वा रे वा ताई, काय सांगता तुम्ही? अहो असं जर करायला लागलो आम्ही तर 2 वेळचं गिळायला सुद्धा मिळणार नाही आम्हाला. ऍक्टिंग सुरू केल्यावर कसले वांदे होतील आमचे, आणि तुम्ही खुशाल म्हणता ऍक्टिंग करा. असं का म्हणते मायबापांनो? त्याचं कारण आहे, अति आसक्त झाला तर ती आसक्ती शेवटी दुर्गती करेल. बरोबर की नाही? मग त्यापेक्षा अनासक्त राहा ना. अवघे रूपी तुझे देवान वंदू भावे करू सेवा. जसं तुकोबाराय म्हणता, ही सगळी तुझीच रूप आहेत. अवघी रूपे तुझी देवा. पत्नी कोण आहे? तुझंच रूप आहे. मुलगा कोण आहे? तुझंच रूप आहे. तूच प्रत्येक देव नटला नाना परी, या रूपाने तोच आहे की नाही? आई वडील यांच्या रूपाने कोण आहे? पण म्हणून त्यांच्यात अडकून बसण्यासाठी मनुष्य देह देवाने दिलेला. असं नाही की लंगोटी लावा हिमालयात जा, त्यांच्यात राहा पण अनासक्त भावनेने. म्हणजे काय? ऍक्टिंग करा आणि पत्नीला सांगा बाई चालू दे. म्हणजे काय? आता ओढत बस संसाराचं गाडं. म्हणजे तुम्ही पण करा, तुम्ही काय तुकोबाराय होऊ नका. ते तुकोबाराय होते, आपला तेवढा अधिकार नाही, तेवढ्या उच्च अवस्थेला आपण पोहोचू शकत नाही. तुकोबारायांची अवस्था वेगळी होती. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे, ते आपलं काम नाही. पण लक्षात घ्या, आपण तुकोबाराय होऊ शकत नाही पण प्रयत्न करू शकतो. कामामध्ये काम काही म्हणा. एक लक्षात घ्या, परमार्थ फार सोपा आहे. किती सोपा? फक्त 3 वाक्यात सांगते. हाताला काम, मुखात राम, आणि मग कन्फर्म वैकुंठ धाम. एवढं ज्याने लक्षात ठेवलं त्याचा परमार्थ सुपल झाला. त्याची सरली एरझार आणि झाला त्याचं जीवन सफल झालं. एवढं लक्षात ठेवा. फार काही अवघडात पडायची गरज नाही. पण आपलं कसं आहे माहिती आहे का? आपण फार विचार करतो. मग एकदा का पत्नीला सांगितलं बाई चालू दे, मग काय गंगी दळती आणि पोरग रडतंय. मग संसार कसा? गंगी दळती आणि पोरग रडतंय. रुपया महिन्यान हाडूच का होईना. फार विचार करत बसू नका, कारण जन्म आपला भगवत प्राप्तीसाठी आहे. म्हणून जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. बरं, पुन्हा काय सांगायचं होतं मला, तर नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये नामदेव महाराजांचे कट्टर विरोधक होते परिसा भागवत. माहिती आहे ना? हा, निंदकांना आपण सगळेच ओळखतो, चांगल्या माणसांना एवढं कोणी ओळखत नाही. पण निंदकांचं सुद्धा महत्व वाढलं. तर का? संतांची निंदा केल्यामुळे त्यांचं महत्व वाढलं. परिसा भागवत देवीचे भक्त होते. आणि एक जनाबाई होत्या, ज्या की दासीजनी होत्या. जनाबाईंचा आणि परिसा भागवत या दोघांचा एक अभंग आहे नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये. कृतयोगी नामा प्रल्हाद पै झाला, स्तंभी अवतरला नारायण, त्रेतायोगी नामा अंगद कपी असे रामचंद्रे त्यास या लिंगला. हा परिसा भागवतांचा अभंग आहे. जनाबाईंचा अभंग सांगते म्हणजे जन्मोजन्मी या शब्दाची पुष्टी होईल. जनाबाई सांगतात, हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद. जन्मोजन्मी हा शब्द का वापरला? प्रत्येक जन्मामध्ये नामदेव महाराज खरंच देवाबरोबर वर्णन जनाबाई करतात. मग प्रत्येक अवतार सांगितला. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म याचा अंगदराम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारिली लाथ. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा नाम माझे देवे उद्धार केला. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, आणि त्याचीच सेवे लागी दासी जन्मली जनी. म्हणजे जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती. अभंग कळाला का? का अर्थ सांगावा लागेल. कृतयुगामध्ये प्रल्हाद रूपाने नामदेव महाराज होते, पुढे तेच अंगद झाले, पुन्हा तेच कृष्णावतारामध्ये उद्धव झाले, आणि तेच नामदेव महाराज झाले. जनाबाई भक्त प्रल्हादाबरोबर होत्या, त्यावेळेस त्यांचं नाव होतं दासी पद्मिनी. नंतर त्याच रामावतारामध्ये काय बनून आल्या? मंथरा बनून आल्या. कृष्णावतारामध्ये कुब्जा बनून आल्या, आणि कलियुगामध्ये संत जनाबाई बनून आल्या. म्हणून जन्मोजन्मी आम्ही जोडले, तुझी प्राप्ती झाली देवा, तेने तुझी प्राप्ती झाली देवा. चक्रपाल
प्राप्त झाला, तो प्राप्त झाल्यानंतर त्याच्याकडे काहीतरी मागावं. कारण या जगामध्ये मागण्यासारखी एकमेव जागा कोणती असेल तर ती संत आणि भगवंताच्या चरणाजवळची आहे. म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात प्रेम भक्ती सुख, भक्ती प्रेम सुख, भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझी प्राप्ती आता मला झाली, आता मला काहीतरी मागायचं आहे. आज आपला सप्ताहाचा कितवा दिवस आहे? 7व्या दिवशी देवाकडे काहीतरी मागावं ना, तर ती मागणी सुद्धा या अभंगामध्ये आहे. त्या अनुषंगाने हा अभंग निवडला. नाही, बरेच लोक विचार करतात, बुवाला एवढंही कळत नाही का, उद्या काला आहे, मागणी पर अभंग घ्यावा. तर ती मागणी सुद्धा ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे नियमाच्या बाहेर माझा अभंग नाही. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला जर काही द्यायचं असेल ना, आता एवढा बारकाईने विचार करायची का गरज आहे माहिती आहे? आता अशी पण काही लोक आहेत की जे फार बारीक विचार करतात आणि बाकीच्यांना तर काहीच घेणं देणं नसतं. कोणता अभंग घेतला ह्याच्याशीच घेणं देणं नसतं. दुसऱ्या दिवसापर्यंत तर अभंग सुद्धा लक्षात राहत नाही. आणि काही तर मग सकाळी कीर्तन झाल्यावर कीर्तन कसं झालं याच्यावर महाचर्चा स्टँडवर. मी म्हणत नाही की चर्चा करू नका, चर्चा करा, पण चर्चा करताना कमीत कमी याची जाणीव ठेवा की आपण कीर्तनकाराविषयी बोलतोय. दुसरी गोष्ट, कीर्तन कसं झालं याच्यावर चर्चा करावी, पण कुणी करावी? ज्याचा हरिपाठ पाठ आहे त्याने करावी, ज्याचा काकडा पाठ आहे त्याने कीर्तनाविषयी चर्चा करावी. ज्याची तंबाखू उधारीची चुना उधारीचा ते म्हणतो कीर्तनच जमलं नाही. कुणी उठावं सुटावं कीर्तनकाराविषयी बोलावं. एक लक्षात घ्या, 5 ओव्या पाठ करून दाखवा, रोजच्या 5 ओव्या. वाटतं तुम्हाला एवढं सोपं? इथे बोलणं एवढं सोपं? तुम्ही 2 डोळ्यांनी आमच्याकडे बघतात, मी 2 डोळ्यांनी तुमच्याकडे बघते, तुम्ही 1000 डोळ्यांनी बघता. बोलताना शब्द चुकायला नको, वाक्य चुकायला नको, शब्द चाचरायला नको. बरं, अभंगामध्ये विषय सांगताना विषयांतर झालं तर मूळ विषयावर येणं पण तितकं काही सोपं वाटत नाही तुम्हाला? एवढं सोपं नाही महाराज. बैल दिवसभर कुठेही फिरला तरी जमतंय, पण संध्याकाळी खुंट्यावर तो आलाच पाहिजे. एवढं काही सोपं नाही. स्वर जाता कामा नये, क्षेपकमध्येच येता कामा नये. एवढ्या सगळ्या गोष्टी. पुन्हा चाल म्हणायची, एखादी चोपाई म्हणायची आहे तर बॅक माइंडला विचार करावा लागतो, कोणती चाल लावायची. एवढं सगळं वाटतं तुम्हाला एवढं सोपं आहे, तरी लोक खुशाल म्हणतात महाराज लोकांची मजा आहे बुवा. आणि कधी कधी थोडाफार माणसाला अहंकार झाला ना, माझा खूप अभ्यास आहे, मला खूप येतं, असं थोडं जरी मनात आलं तर कधी कधी नित्यपाठातले श्लोक सुद्धा आठवत नाही. म्हणजे देव थोडे मधीच झटके देतो, हे जे चाललंय ना ते माझ्या कृपेने चाललंय म्हणून फुगू नको.
नित्य पाठातले श्लोक आणि नित्य पाठातले जेव्हा अभंग विस्मरणात जातात ना, तेव्हा समजून घ्यावं माझ्या अहंकाराचं हे फळ आहे. देव मला सावध करतोय, बाळा हे जे काही आहे ना तुझ्याकडे थोडंफार ते माझ्या कृपेमुळे आहे. साळुंकी मंजुळ बोलत असे, शिकविता धनी वेगळाची, म्हणून मी बोलतो, मी करतो, मी शिकलोय, मी फार हुशार आहे, हे सगळं माणसाने बाजूला ठेवावं. करता करविता तोय, आपण निमित्त मात्र आहोत. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराज म्हणतात, देवा तुला काही द्यायचं असेल तर काय दे? भक्ती दे. भक्ती का मागितली? भक्तीनेच भगवंताची प्राप्ती होते म्हणून भक्ती मागितली. भक्ती या साधनेद्वाराच परमात्मा प्राप्त होतो म्हणून भक्ती मागितली. भक्ती म्हणजे नेमकं काय हो? स्वस्वरूपाचं सतत अनुसंधान करणं म्हणजे भक्ती. मी कोण आहे, कुठून आलो, मला कुठे जायचंय, इथे मी ज्यांच्याकडे आलोय त्यांचं आणि माझं काय नातं आहे, याचा सतत जो विचार करतो त्याला भक्त म्हणावं. आणि भक्ती म्हणजे काय? स्वस्वरूपाचं अनुसंधान करण्याची वृत्ती ज्याच्या ठिकाणी आहे, किंवा सा त्वस्मीन परमप्रेम रूपाह असं जे वर्णन नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षी करतात, ती भक्ती. भक्ती म्हणजे हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, ती भक्ती देवाला आवडते. आणि ती भक्ती नामदेव महाराजांनी मागितली. प्रेम सुख मागितलं. या जगामध्ये प्रेम करण्यायोग्य फक्त परमात्मा, म्हणून देवाविषयी देवाकडेच प्रेम मागावं. देवा मला तुझ्याविषयी प्रेम वाटलं पाहिजे. देवाविषयी प्रेम वाटतं का? बरं मला खरं सांगा, आपण देवाला मानतो ना? मानतो की घाबरतो? हा, देवाला घाबरतो म्हणून मानतो, ही गोष्ट खरी की? हा बरोबर आहे, अगदी मनातलं बोललात तुम्ही. भेव वाटतं म्हणून मानतो तुमच्या भाषेत. म्हणजे याचा अर्थ आम्ही देवाला प्रीतीपोटी नाही तर भीतीपोटी मानतो. बरोबर आहे ना? माझं वाक्य फार साधं सोपं आहे पण विचार करण्यासारखं. प्रीती नाही, भीती जास्त आहे. आणि देवाला भीती नकोय, देवाला प्रीती अपेक्षित आहे. आणि ती प्रीतीच आपण देवाला देत नाही. भलते असेल त्यांना प्रेम देतो, त्याच्या मोबदल्यात प्रीती भेटत नाही, मग मनात भीती निर्माण होते, माझं कोण आहे, मी एकटाच आहे. आणि एकटा माणूस पडला की मग तो रडतो. पण एक लक्षात घ्या, या जगामध्ये जेवढे आपल्या आजूबाजूला आहेत ते काय आपल्या सोबत येणार नाही गड्या. दोन ओंढक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा, दैवजात दुःखे भरता, दैवजात दुःखे भरता. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोष ना कुणाचा. मग कुणाचा दोष नाही, हे आपल्या आजूबाजूला जे आहेत ते काही आपले नाहीत, आपल्या सोबतही येणार नाहीत. म्हणून अनासक्त भावनेने राहावं आणि प्रेम फक्त देवावर करावं, देवाकडे तेच मागावं जे देवाला आवडतं. फार काही विचारात विस्तार मी करत नाही, आपली वेळही संपत आलेली आहे. देवाकडे काय मागावं तर देवाकडे देवालाच मागावं. काय मागावं? देवाकडे देवालाच मागावं. हम भगवान को नहीं चाहते, हम तो भगवान से चाहते हैं. भगवान की मानो और भगवान को भी अपना मानो. भगवान की मानो मतलब भगवान की बात मानो और भगवान को भी अपना मानो. दोन्ही गोष्टी आहेत. प्रेम पण पाहिजे म्हणून देवाची या चाडे आळवावे देवा, देवासाठी देवाचं भजन. म्हणून भक्ती प्रेम सुख देवणी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. चरणाजवळ ठेव. का चरणाजवळ ठेवायचे? कारण भगवंताच्या चरणातून गंगा प्रकट झालेली आहे म्हणून चरणाजवळ ठेव. दुसरं कारण, ज्याच्या चरणस्पर्शाने शिळा मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखणली, लंका दहन केली हनुमंत काशाने, किंवा शिळा मनुष्य झाली
रामचरणाची चाली किंवा ज्याचे चरणाची चाली, शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखणाली, असं बरंच वर्णन आहे. असं भगवंताचं जे चरणाचं सामर्थ्य आहे, त्यामुळे ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. म्हणून नामा म्हणे, देवा तुला ठेवायचं कुठे असेल तर तैसा मी शरण आलोसे केशवेन, मजत्वा राखावे पायातळी. दुसरीकडे कुठे ठेवू नको, पायाजवळ ठेव. नामा म्हणे, तुझी पाऊले चिंतिता झाली, कृतकृत्यता जन्मोजन्मी. विठोबा रखुमाई, 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 विठोबा भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. भक्ती का मागितली त्याचं कारण आहे, भक्ती या साधनेमुळेच ब्रजगोपिकांना सुद्धा भगवंताची प्राप्ती झाली. भक्ती या साधनेमुळेच परमात्मा प्रत्येकाला प्राप्त होतो. म्हणून तर चिरे चोळी या त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती, कोणा नाठवे कोण पुरयाती, झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती. ऐशा गोपिका त्या मुक्ती फलस्वरे. सांगायचं मला काय की ही अवस्था कुणाला प्राप्त झाली? ब्रजगोपिकांना. कशामुळे? ज्ञानामुळे, वैराग्यामुळे का? नाही, तर भक्ती या साधनामुळे. म्हणून भगवंताची भक्ती आपल्याला प्राप्त व्हावी आणि देवाच्याच कृपेने देवाची भक्ती प्राप्त होते. म्हणून देवाकडे कधीच काही मागू नका. एक लक्षात घ्या, प्रवासामध्ये एखादा माणूस भेटला आणि त्याने जर आपली काही मदत केली आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याकडून काही पैसे वगैरे घेतले नाही, तर कायम स्वरूपी तो माणूस आपल्या स्मरणात राहतो की नाही? काहीही मोबदला न घेता जर तुमची मदत त्याने केली तर तो आयुष्यभर तुमच्या लक्षात राहतो. तुम्ही 10 लोकांना नाही 50 लोकांना सांगतात, मी काशीला गेलो होतो, एक माणूस मला भेटला होता, मला अडचण होती, त्याने मदत केली, पण मोबदल्यात काही अपेक्षा केली नाही हो, फार देव माणूस होता, असं तुम्ही 50 लोकांना सांगतात. उदाहरण खूप सोपं आहे, पण याचा सिद्धांत लक्षात घ्या. अनोळखी माणसाने मोबदला न घेता केलेली मदत जर तुम्हाला वर्षानुवर्ष जन्मभर लक्षात राहते, तर तुम्ही मोबदला न ठेवता केलेली देवाची भक्ती, पूजा, नामस्मरण तो का नाही लक्षात ठेवणार? का नाही लक्षात ठेवणार? त्याला सुद्धा ते लक्षात ठेवून तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ परतफेड त्याला करावीच लागणार आहे आणि तो करतो. तो कोणाचं शिल्लक ठेवत नाही. बरं, एक लक्षात घ्या, देवाचे 4 भक्त आहेत, आर्तो, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. गीतेमध्ये 4 भक्त सांगितलेत. भक्ताचे 4 प्रकार आहेत हे, आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. किती झाले? आर्त म्हणजे संकटामध्ये देवाची आठवण करणारा. संकटामध्ये आर्त भक्ताने आर्ततेने भगवंताचा धावा केला, देव धावत येतो, भक्ताला संकटातून मुक्त करतो, त्याच्या ऋणातून देव मुक्त होतो. झालं, तो बाजूला झाला. जिज्ञासू, त्यालाही देव भेटतो, त्याची पण इच्छा पूर्ण करतो, बाजूला होतो. अर्थार्थीला सुद्धा देव सर्व काही देतो, बाजूला होतो. पण शेवटचा जो भक्त आहे ज्ञानी, त्याच्या मात्र ऋणात राहतो, कारण की तो सर्व सोडून फक्त राम कृष्ण टाहो नित्य फोडी. मग आता कोणत्या श्रेणीमध्ये बसायचं आहे आपल्याला? 4थ्या श्रेणीमध्ये आपल्याला बसायचं. काही न मागे कुणासी आणि तोची आवडे. देवाला मागणारी बिलकुल आवडत नाही. बरं, पंढरपूरला जे जातात ना, काही लोकांचं तोंड बघून मला तरी वाटतं पांडुरंग मान खाली घालत असेल. पांडुरंग सुद्धा म्हणत असेल, आलं बाबा, हे रोहिणाचंच दिसतंय, आता हे भली मोठी लिस्ट माझ्याकडे आता प्रस्तुत करेल ना, आता हे भली मोठी यादीकडून मला सांगणार आहे, हे पाहिजे ते पाहिजे. 1चे 2 होऊ दे, 2चे 4 होऊ दे, 4चे 8 होऊ दे, वेल मांडवावर जाऊ दे आणि मांडव मोडून तुझ्या डोसक्यात पडू दे. हो की नाही? काय लोक आपण हेच मागतो. देव सुद्धा कंटाळलाय. एक लक्षात घ्या, देव देण्याच्या बाबतीमध्ये कंजूस नाहीये महाराज. देव फार उदार आहे. किती उदार
अरे देवाच्या उदारतेचं काय वर्णन करावं. मारणाऱ्या पुतणीला मोक्ष देतो, तो आपल्याला देणार नाही. भजन करणाऱ्याला तो देणार नाही, तो देईन. पण एक लक्षात घ्या, जे अगोदर दिलंय ना, मनुष्य देह दिला, सुंदर देह दिला, आपण काय आंधळे पांगळे नाहीत, एवढं सुंदर शरीर दिलं. एक लक्षात घ्या, देव म्हणतो बाबा रे, तुला जे दिलंय ना अगोदर, त्याच्याविषयी तरी कृतज्ञता थोडीफार दाखव. जे दिलंय त्याच्याविषयी कृतज्ञता नाही त्याच्यासाठी रडतोय, मग देवाला वाईट वाटेल की नाही. एक लक्षात घ्या, जो तुम्हारे पास है पहले उसकी खुशियां मनाओ, फिर बाद में भगवान बिना मांगे दे देगा. ते आपलं रडगाणं कुठे माहितीये का, जे दिलंय ना त्याच्यातच आपण कमतरता शोधत बसतो. हे काय असंच दिलं, ते काय तसंच दिलं, हे काय असंच केलं, ते काय तसंच केलं. मग देव म्हणतो बस बोंबलत, काही देत नाही तुला. एक लक्षात घ्या, तक्रार करणारा भक्त, तक्रार करणारा माणूस, जसं देवाला आवडत नाही ना भक्त, तसं कुटुंबात सुद्धा किरकिर करणारा माणूस कोणालाही आवडतं का. होय माता भगिनी, किरकिर करणारा नवरा आवडतो का. हा, बाया म्हणतात ना, माय किती चांगली भाजी करावी, हे नावच ठेवतात. यांना काय म्हटलं जातं, अन्नपूर्णा. काय म्हटलं जातं. आणि असतातच आमच्या या माता भगिनी. स्त्री म्हणजे बिचारी अन्नपूर्णा असते, ती पूर्ण घराला तृप्त करते की नाही. स्वादिष्ट स्वयंपाक करून पूर्ण घराला तृप्त करते, घरातल्या लोकांना तृप्त करते. पण सगळ्याच अन्नपूर्णा नसतात बरं का. काहींचं तर अन्न पुरणा, घरातल्या माणसांना पुरणा, कशाची अन्नपूर्णा. लवकर कळालं एवढं तरी बरं. खरंच आहे महाराज, काही तर अशा आहेत महाराज, डबेचे डबे मसाला चव नाही कशाला, पण काही खरंच अन्नपूर्णा असतात. आता त्या तरी काय करणार बिचाऱ्या. स्वयंपाक करायचं म्हटलं ना तरी नवऱ्याला विचारावं लागतं, काय खाणार, कर काहीतरी. आता काहीतरी काही असतं का, काहीतरी म्हणजे भाजी सांगावं, काहीतरी सांगावं, कर काहीतरी. आता तिने काहीतरी केलं तर तुम्ही काहीतरी खाल का. हा, नाही खाणार ना, मग सांगायला पाहिजे का नाही. रोज उठून प्रत्येक घरातला ठरलेला प्रश्न, काय स्वयंपाक करू. मग इकडून प्रश्न येतो, काय करू, इकडून प्रश्न उत्तर जातं, कर काहीतरी. आता काहीतरी हा पदार्थ जगात अजून बनलेला नाही, मग त्या तरी काय करतील बिचाऱ्या. मग काहीतरी केलं की हे म्हणतात, काय हे केलंय तुला, अजून एवढे वर्ष झाले स्वयंपाक जमत नाही, काय तुझं ते वरण. त्याच्यात सुद्धा माणसं नाव ठेवतात. एक लक्षात घ्या, ते जे वरण आहे ना, वरण आपण जे खातो, ते वरण नशीब तुमच्या डोक्यावरून टाकत नाही, म्हणजे डोक्यावरून येत नाही, एवढं तरी बरं आहे बाबा. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये संतुष्ट राहा, फार काही तक्रार करत बसू नका. कारण तक्रार करणारा माणूस देवालाही आवडत नाही, समाजामध्ये परिवारामध्ये सुद्धा पूज्य मानलं जात नाही. म्हणून देवाकडे काय मागावं कबीर महाराज शिकवतात. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूखा ना रहूं साधू भूखा न जाय. हे देवाकडे आपण मागावं. आणि म्हणून भक्ती प्रेम सुख देऊने चक्रपाणी, ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. तुझ्या चरणाजवळ आम्हाला ठेव. चरणाजवळ काय म्हणून ठेवायचं तर देवा, आम्ही तुझे पाईक आहोत, तुझे दास आहोत, तुझे सेवक आहोत. आणि दुसरी गोष्ट, तुझे पाईक म्हणून आम्हाला ठेव. तेथ माझे जे उरले पाईक, पण तुझे सेवक आम्ही आहोत. आणि दुसरी गोष्ट, फक्त पाईक नाही, तुझ्या नामाचे धारक सुद्धा आहोत अभंगाच्या शेवटच्या. नाम माने आम्ही पाईक फुकाजे, माने आम्ही पाईक फुकाजे.
जन्मो जन्मे जन्मो जन्मे जन्मो जन्मे जन्मो जन्मे नामा म्हणे आम्ही पाईक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी यथामती यथावकाश। धावत्या वेगाने अभंगाच्या चारही चरणाचा भावार्थ मी माझ्या अल्पमतीने तुमच्या समोर मांडलेला आहे। आज या ठिकाणी मांडवादेवी संस्थान रोहिणा तालुका परतूर जिल्हा जालना
या ठिकाणी या उत्सवातील 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय महाराजांच्या माध्यमातून माझ्याकडे आली. त्यांना धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळी, सर्व सप्ताह कमिटीचे कार्यकर्ते, सर्व पंचक्रोशीतील भाविक, सर्व माझ्या माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, बालगोपाळ, आबालवृद्ध, सर्वांना अंतकरणापासून धन्यवाद देते. बोलण्याच्या ओघात वाणी दोषामुळे काही चुकलं असेल तर क्षमा असावी. बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करुणी माऊली रिजे जेवी. साऊंडवाले दादा तुमचे धन्यवाद. चांगल्या प्रकारे सहकार्य तुम्ही केलं. ज्या ज्या वेळेस आम्हाला आवश्यकता लाभली त्या वेळेस तुमच्या समय सूचकतेनुसार तुम्ही आम्हाला चांगली साथ केली, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. हा कार्यक्रम पुन्हा एकदा वारकरी जीवन या चॅनलवर बघा आणि या कार्यक्रमाचा पुन्हा एकदा आनंद घ्या. झालेली सेवा आदिमाया शक्ती भगवती मांडवा देवीच्या चरणी समर्पित करते. माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला राम देते. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली